नमस्कार, श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी किंवा दररोज शिवलिंगाची अगदी सोप्या पद्धतीने पण विधिवत व्यवस्थित नियमांनी पूजा कशी करायची, यानंतर दर सोमवारी आपण शिवामूठ अर्पण करतो। तर शिवामूठ कशी अर्पण करायची, कोणी अर्पण करायची, शिवामूठ व्रताचे किती लाभ आहेत आणि दर सोमवारी ते का केलंच पाहिजे, यानंतर तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र नसेल तर रुद्रयंत्र स्थापित कसं करायचं आणि रुद्रयंत्रावर आणि शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा, म्हणजे मुळातच थोडक्यामध्ये श्रावणामध्ये आपल्याला कुठली सेवा झाली पाहिजे, अभिषेक वगैरे कसा करायचा, दर सोमवारी पूजा कशी करायची, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा। कर्जबाजारी असाल, व्यसनमुक्ती घरातल्या कुठल्या लोकांची करायची आहे, त्यानंतर पितृदोष लागलेला आहे, घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक अडचणी असतील तर विनंती करून सांगते, दर सोमवारी आपण या श्रावणामध्ये तरी कमीत कमी महादेवांची सेवा करायची आहे, शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे। ठीक आहे। आता बघा, शिवलिंग तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसेल तर शिवलिंग देवघरामध्ये स्थापित करा। शिवलिंग देवघरामध्ये असलंच पाहिजे, जसं गणपती बाप्पा आपल्या देवघरात असतात तसं शिवलिंग हे देवघरामध्ये असलंच पाहिजे, ते स्थापित करा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे रुद्रयंत्र आहे, रुद्रयंत्र आपल्याला देवघरामध्ये तुम्हाला जमेल तर नक्की स्थापित करा। जवळपास कुठे मिळालं तर अतिउत्तम, नाही तर मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला शिवलिंग आणि रुद्रयंत्र दोघी मिळेल। रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ प्यालात तर घरामध्ये आजारपण, त्यानंतर कुठल्याही प्रकारची बाधा करणी, घरातले लोक व्यसनी असतील, तापट असतील, हट्टी असतील, मुलं घ्या मुली घ्या, आपल्या घरातील कर्ता पुरुष असेल, त्यांना कसले व्यसन असेल, बाहेरचा काही नाद असेल, तरी सुद्धा रुद्रयंत्रावर तीर्थ अभिषेक करून जर तुम्ही ते तीर्थ त्यांना प्यायला द्याल तर घरातल्या सगळ्या मोठ्यात मोठ्या ज्या अडीअडचणी, दुःख आहे तर त्या दूर होतील। तर त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याकडून अशी शिवलिंगाची आणि रुद्राभिषेकाची सेवा झालीच पाहिजे। आता तुम्ही श्रावणामध्ये रोज पूजा करू शकता, तर रोज केलं, रोज वेळ मिळाला तर अतिउत्तम, नाही तर तुम्ही फक्त सोमवारी सुद्धा करू शकता। ठीक आहे। आता या ज्या सेवा सांगते या तुम्ही फक्त सोमवारी किंवा दररोज करा तरी सुद्धा चालेल, पण आपल्या आयुष्यातले जर तुम्हाला प्रॉब्लेम संपवायचे असतील तर श्रावणामध्ये ही छोटी मोठी सेवा झालीच पाहिजे। ठीक आहे। आता सोमवारची जी पूजा आहे तर ती तुम्ही एक तर संध्याकाळी करा, प्रदोष काळात महादेवांची पूजा केलेली अतिशय चांगली असते। तर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या आधी किंवा 1 तास नंतर, म्हणजे जवळपास तुम्ही समजा 6 वाजेपासून 7, 7:30, फार तर फार 8 वाजेपर्यंत, नाही वेळ आहे संध्याकाळी, तुम्ही वर्किंग आहात तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा। अगदी तुम्ही जास्तीत जास्त रात्रीपर्यंत केली, कारण महादेवांची पूजा सेवा जी आहे तर ती रात्री केलेली जास्त इफेक्टिव्ह असते, त्याचा जास्त लाभ मिळतो। पण तुम्ही सोमवारी विनंती करून सांगते, प्लीज पूजा करा, त्यानंतर महादेवांची सेवा या श्रावणामध्ये होऊ द्या। ठीक आहे। आता बघा, अभिषेक करताना तुम्ही रुद्रयंत्र आणि महादेवांचे जे शिवलिंग आहे दोघांवर एकाच वेळेस करू शकतात। जे काही आपण सेवा करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अशी ही जी गळकी आहे ही महादेवांच्या शिवलिंगावर ठेवून इथे शिवलिंग खाली ठेवायचं आहे आणि मग वरून गळकीमध्ये पाणी टाकून ते शिवलिंगावर ते पाणी पडत राहील आणि मग आपण यूट्यूबवर लावायचे आहे स्तोत्रमंत्र, जी काही सेवा सांगते, किंवा तुम्हाला तोंडपाठ असेल, म्हणायचं असेल, नित्यसेवेच्या पुस्तकात तर सगळं आहे, तर तसं सुद्धा करू शकतात। पण तुम्ही यूट्यूबवर लावा। आता सेवा कुठली कुठली करायची आहे तर ते पण मी तुम्हाला अभिषेक आपण जसा करू तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगते। आता आपण महादेवांच्या शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर अभिषेक कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते। कुठली पण पूजा करताना आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे। तर इथे मी आता सगळ्यात पहिले दिवा लावते। ठीक आहे। दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे। आता जे आपलं शिवलिंग आहे तर ते शिवलिंग किंवा तुम्ही रुद्रयंत्रावर करणार असाल तर हे रुद्रयंत्र आपल्याला ताम्हणामध्ये ठेवायचं आहे। आता मी दोघांची तुम्ही सोबत पण करू शकतात, तर आता ताम्हणामध्ये मी दोघी गोष्टी ठेवत नाही आहे। रुद्रयंत्रावर पण सेम तुम्हाला तसाच अभिषेक करायचा आहे आणि सोमवारच्या पूजेमध्ये रुद्रयंत्रसुद्धा तुम्हाला ठेवायचंच आहे। आता हे शिवलिंग जे आहे तर ते मी ताम्हणामध्ये ठेवते। ठीक आहे। आता ही गळकी आहे, गळकीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। हे अभिषेक पात्र किंवा ज्याला गळकी म्हणतो हे पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी जो स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल। आता याच्यात तुम्हाला भरपूर पाणी घ्यायचं आहे बघा। जेव्हा तुम्ही पाणी टाकता तर त्यावेळेस शिवलिंग बरोबर असं ॲडजस्ट करा आणि शिवलिंगाचं जे मुख आहे तर हे शिवलिंगाचं मुख असतं, तर हे शिवलिंगाचं मुख उत्तरेकडे आलं पाहिजे असं तुम्हाला ठेवायचं आहे, कारण उत्तरेकडे ठेवून जर तुम्ही सेवा केली तर त्याचा जास्त फायदा होतो। आता ही उत्तर दिशा आहे समोर
समोरची, त्यामुळे शिवलिंगाचं हे जे मुख आहे तर ते मी उत्तरेकडे ठेवले. बघा छान असं थेंब 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 पाणी पडतं आणि मग ते ताम्हणामध्ये साचत जातं. तर तुम्ही सगळ्यात पहिले पाणी जे आहे तर 11 वेळेस तुम्हाला पाण्याने, त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही चमच्याने करा, 11 वेळेस पाण्याने, त्यानंतर 11 वेळेस तुम्ही पंचामृत, पंचामृतामध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप या 5 गोष्टी घ्यायच्या आहे. पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. परत 11 वेळेस पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही सेवा करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला गळकी ठेवून सेवा करायची आहे. ठीक आहे. आता अभिषेक झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तर आता बघा, समजा आता माझी सेवा झाली आहे. ठीक आहे. पहिले मी पंचामृत वगैरे सगळ्यांनी अभिषेक करून झाल्यानंतर आता सेवा समजा माझी झाली. मी तुम्हाला सेवा काय करायची ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आता हे जे शिवलिंग आहे तर हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. बघा मी इथे पाटावर वस्त्र घेतलं आहे, त्यानंतर खाली छान अशी रांगोळी काढली आहे. आता शिवलिंग जे आहे तर ते मी ताम्हणामध्ये ठेवलं आहे. आणि महादेवांच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढरे वस्त्र जे आहे तर ते घालून पूजा करायची. आता शिवलिंग इथे ठेवण्याआधी खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे. तर हे बघा तांदूळ इथे ठेवले, तांदळावर मी शिवलिंग ठेवलं आहे. शिवलिंगाचा आता आपला अभिषेक झालेला आहे. ठीक आहे. आता या शिवलिंगाला आपल्याला 3 बोटांनी सगळ्यात पहिले आपल्याला अभिषेक करत सेवा करून घ्यायची. सेवा काय करायची ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते. आणि त्यानंतर शिवलिंग ताम्हणामध्ये ठेवून खाली तांदूळ ठेवायचे. आता शिवलिंग त्यावर ठेवल्यानंतर महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे. तर हे भस्म आहे, हे 3 बोटं जे आहे मधले 3 बोटं भस्मामध्ये टाकायचे आहे. आणि ब्रह्मा विष्णू महेशांचं ते प्रतीक असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला छान महादेवांच्या पिंडीला डार्क असं भस्म लावायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लाल चंदन आणि पिवळं चंदन, जिथे देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाईल. आपण शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही अर्पण करत नाही. ठीक आहे. तर हे जे लाल चंदन आहे हे थोडं ओलं करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर हे पिवळं चंदनसुद्धा थोडंसं ओलं करून ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता महादेवांच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहे. आता त्यामध्ये बघा सगळ्यात पहिले कापसाचं जे पांढरं वस्त्र आहे तर पांढरं वस्त्र आपण महादेवांना अर्पण करू. आता शिवलिंगाला पहिले मी कापसाचं जे वस्त्र आहे पांढरं वस्त्र तर ते अर्पण करते. त्यानंतर महादेवांच्या पिंडीवर त्यांना ज्या गोष्टी प्रिय आहेत तर बघा या ठिकाणी आता मी काय काय घेतले. त्यानंतर बेलपान आहेत, बेलपान पाहिजेच पाहिजे, बाकी इतर गोष्टी असू द्या किंवा नसू द्या पण बेलपान हे असलंच पाहिजे. त्यानंतर बेलाचं फळ आहे, त्यानंतर धोत्र्याचं फळ आहे, हे रुईचे पानं आहेत, त्यानंतर हे गोकर्णीचे फुलं आहेत, हे सगळे महादेवांना प्रिय आहेत. त्यानंतर पांढरे फुलं, हे कण्हेराचं फूल आहे, त्यानंतर शमीचे पानं आहेत आणि आघाड्याचे पानं आहेत. तर या गोष्टी आपल्याला सगळ्या अर्पण करायच्या आहे. आता महादेवांच्या शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी मी अर्पण करते. सगळ्यात पहिले बेलपान जे आहे ते आपल्याला पालथं 3 पान घ्यायचे व्यवस्थित, ते तुटले फाटलेले नको. आणि खालचा देठ जो आहे तो थोडासा काढून टाकायचा आहे आणि पालथं बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर पांढरे फुलं अर्पण करू. सगळी फुलं मी अर्पण करते. गोकर्णीचं फूल, रुद्राक्षाची माळ, महादेवांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे त्यामुळे रुद्राक्षाची माळ आपण अर्पण करू. तर बघा ही सगळी फुलं मी महादेवांची जी प्रिय फुलं आहेत तर ते सगळे अर्पण केलेले. ठीक आहे. आता बघा हे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले कळालं तुम्हाला अभिषेक करायचा आहे शिवलिंगाचा, त्यानंतर सेवा करायची आहे. आणि सेवा करून झाल्यानंतर शिवलिंग देवघरामध्ये ठेवून किंवा देवघराच्या इथे जागा असेल तिथे ठेवून या सगळ्या गोष्टी अर्पण करायचं आहे. आता बघा महादेवांना आपल्याला फुलं वगैरे अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून एक फळ तुम्ही अर्पण करू शकता. तर आता इथे बघा मी पाण्याचा भरीव चौकोन करते, त्यावर मी हे फळ ठेवते. फळाभोवती पाणी फिरवायचं आहे किंवा तुम्ही साधा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल. त्यानंतर रुद्रयंत्रावर पण आपल्याला सगळे फुलं वगैरे जे आहेत ते अर्पण करायचे. रुद्रयंत्राची पण आपल्याला छान अभिषेक करून पूजा करून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची. शिवामुठीचं जे व्रत आणि पूजन करतात श्रावण महिन्यामध्ये तर त्यांना सगळ्या प्रकारचं सुख मिळतं, त्यांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर होतात. त्यानंतर शिवामुठीचं व्रत हे स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं. त्यासाठी असे काही नियम नाही की याने नाही करायचं किंवा त्याने नाही करायचं. तर आता पहिल्या सोमवारी जे आहे तांदळाची शिवामूठ अर्पण करतो, दुसऱ्या सोमवारी आपण तिळाची शिवामूठ अर्पण करतो, तिसऱ्या सोमवारी आपण मूग
मूग जे आहे, हिरवे मूग जे आहे, तर त्याची शिवामूठ अर्पण करतो. चौथ्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायचे असतात. तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आता समजा पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे, तर आपल्याला तांदूळ या ठिकाणी घ्यायचे उजव्या हातामध्ये, त्याच्यावर अगदी किंचितचं आपल्याला पाणी टाकायचं आहे. ठीक आहे, थोडंसं आपल्याला या तांदळावर पाणी टाकायचं आहे. तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन अशी शिवामूठ सुद्धा अर्पण करू शकतात. आणि त्यानंतर शिवामूठ जी आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मूठ बंद करायची आहे. 3 वेळेस आपल्याला हातामध्ये तांदूळ घेऊन 3दा अर्पण करायचं आहे. मी एकदा तुम्हाला करून दाखवते. शिवामूठ अर्पण करताना म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा. असं तुम्हाला 3दा शिवामूठ अर्पण करून 3दा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे. तर आता बघा, ही तांदळाची शिवामूठ अर्पण केली. याच प्रकारे आपल्याला दर सोमवारी जी शिवामूठ आहे त्या दिवशी तर ती तुम्हाला अर्पण करायची आणि महादेवांची आरती म्हणायचीच आहे. फार काही तुम्हाला जमलं नाही तर ओम नमः शिवायचा जप करायचा आहे सगळं करताना आणि महादेवांची शेवटी आरती म्हणायची आहे. यूट्यूबला तुम्हाला सगळं काही मिळेल. नित्यसेवेचं पुस्तक आहे, त्यामध्ये सुद्धा सगळं आहे. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात, शिवस्तुती म्हणू शकतात, भरपूर अशा गोष्टी आहे. नाही काही जमलं तर तुम्ही फक्त ओम नमः शिवायचा जप करा. पण दर सोमवारी एक तर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी अशी शिवामूठ तुम्हाला अर्पण करायचीच आहे. तर बघा, आपण जे अभिषेक केलं होतं रुद्रयंत्रावर किंवा शिवलिंगावर तुम्ही जे काही अभिषेक कराल तर ते तीर्थ घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे. हट्टी तापट लोकांना ते द्यायचं आहे की जेणेकरून त्यांच्या वागण्यामध्ये खरंच तुम्हाला बदल दिसून येतील. आणि ही सेवा जी आहे ही तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी पण करू शकतात. शक्यतो संध्याकाळी केलेली अतिशय उत्तम असते. शिवामूठ जी आहे ती तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकतात. आता जशी सेवा आपण ह्या शिवलिंगावर केली त्याचप्रमाणे सेम सेवा रुद्रयंत्रावर करायची आहे. नवीन रुद्रयंत्र आणलं तरी पण मी सांगितली जी सेवा आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देते. ही सगळी सेवा यूट्यूबला लावून त्याच्यावर गळकी ठेवून अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करून ते शिवलिंग जे आहे रुद्रयंत्र जे आहे तर ते तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. अशा प्रकारे देवघरामध्ये आपण रुद्रयंत्राची सुद्धा स्थापना करू शकतो. बघा, फार काही नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे. सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर शिवलिंगाचा किंवा रुद्रयंत्राचा तुम्हाला पहिले अभिषेक करायचा आहे दुधाने, पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने. त्यानंतर शिवलिंग जे आहे ते ताम्हणामध्ये ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी अर्पण करून हे शिवलिंग संपूर्ण सोमवार तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. कळालं? तुम्हाला रुद्रयंत्र पाहिजे असेल किंवा तुम्हाला शिवलिंग पाहिजे असेल तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून मिळून जाईल. अतिशय सुंदर छान अशी ही सेवा आहे. खरंच तुम्ही ही सेवा करा. बघा, सोमवारी रुद्राभिषेक करण्याचे खरंच खूप फायदे आहे. घरामध्ये कुठलीही मोठ्यात मोठी अडचण असेल तर नक्की करा. मला बऱ्याच कमेंट येतात की ताई आमच्या घरामध्ये व्यसनं वगैरे केले जातात तर काय करावं. कारण ज्या घरामध्ये असं व्यसन होतं ना त्या घराची कधीही प्रगती होत नाही. त्यामुळे नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेवा करा, सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करा. दर सोमवारी करा, हरकत नाही. आपल्याला वर्षभर समजा वेळ मिळत नाही पण श्रावण महिना अतिशय पवित्र आहे. तर या महिन्यामध्ये महादेवांचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये असतो. तर त्यामुळे महादेवांनी आपल्या सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण करावं यासाठी आपल्याला अशा प्रकारे रुद्राभिषेक दर सोमवारी करायचा आहे. महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे. तर बघा, हा रुद्राभिषेक तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.